हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण लाईटची सुपरपोजिशन प्रिन्सिपलमुळे घडून येणारी इंटरफरन्स ही फेनॉमेनॉन अभ्यासली. आज आपण लाईटच्या वेव्ह नेचरशी रिलेटेड दुसरी फेनॉमेनॉन अभ्यासणार आहोत, ती म्हणजेच डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. डिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजेच काय? तर सोर्स एसपासून निघालेला किंवा एमर्जिंग लाईट बेंड होतो ऑब्स्टॅकलच्या एजेसला. ऑब्स्टॅकलच्या एजेसवर बेंड होऊन जॉमेट्रिकल शॅडो रिजन तयार करतो. किंवा एखाद्या स्लिटवर लाईट इन्सिडेंट सोर्सपासून लाईट इन्सिडेंट झाला तर स्लिटच्या एजेसला लाईट बेंड होऊन दोन शॅडो रिजन्स तयार करतो. या कन्सेप्टला म्हणायचं असतं म्हणजे बेंडिंग ऑफ लाईट रेज at the edge of slit or at the edge of obstacle producing the region of geometrical shadow is called as diffraction of light. आपण डिफ्रॅक्शनची डेफिनेशन बघूयात. मग the bending of light near the edge of an obstacle or slit and spreading into the region of geometrical shadow is called diffraction of light. मग डे टू डे लाईफमध्ये आपल्याला डिफ्रॅक्शन कुठे पाहायला मिळतं तर त्याचे आपण एक्झाम्पल्स बघूयात. द ल्युमिनस बॉर्डर सराउंडिंग द बाउंड्री ऑफ माउंटन जस्ट बिफोर द सनराईज और सनसेट इज ड्यू टू द डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आपल्याला डोंगरांची किंवा पर्वतांची सोनेरी कडा सनसेट किंवा सनराईजच्या वेळेस पाहायला मिळते ते डिफ्रॅक्शनमुळेच. दुसरे एक्झाम्पल पाहूया. एखाद्या फाईन क्लॉथमधून जर आपण सनला ऑब्झर्व केलं तर सनचा कलर्ड स्पेक्ट्रा आपल्याला पाहायला मिळतो. तो कोणामुळे? तर डिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे. मग डिफ्रॅक्शन फेनॉमेनॉन स्टडी करत असताना आपल्याला काही पॉईंट लक्षात घ्यायचे असतात. ते पॉईंट आता आपण पाहूयात. आपण पाहिलं की लाईट डिफ्रॅक्शन म्हणजेच लाईट ऑब्स्टॅकलच्या एजला बेंड होतो असं आपण म्हणतो. पण आपण लाईटचं वेव्ह नेचर कन्सिडर करतो आहोत अभ्यासण्यासाठी, म्हणून लाईट हा एजेसला बेंड न होता तिथे तो डिफ्रॅक्ट होतो. आता आपण पाहूयात. लाईट ॲक्च्युअली डज नॉट बेंड अराउंड द एजेस इन द डिफ्रॅक्शन बट एबल टू रीच द शॅडो रिजन ड्यू टू द इमिशन ऑफ सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट ऑन द एज ऑफ द ऑब्स्टॅकल. म्हणजेच काय? ऑब्स्टॅकलला जेव्हा प्रायमरी सोर्सपासून लाईट पोचतो एजेस ऑफ द ऑब्स्टॅकल, ॲट दॅट पॉइंट दिस लाईट ॲक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स अँड स्प्रेड द लाईट इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. पुढचं. द फेनॉमेनॉन ऑफ डिफ्रॅक्शन इज इंटिमेटली रिलेटेड टू दॅट ऑफ इंटरफरन्स. इंटरफरन्स फेनॉमेनॉन सारखीच डिफ्रॅक्शन मध्ये सुद्धा सुपरपोजिशन ऑफ वेव्स होणार आहे. डिफ्रॅक्शन इज इसेन्शियली द इंटरफरन्स ऑफ मेनी वेव्स rather than two, which we have noticed in interference. इंटरफरन्स मध्ये आपण दोनच वेव्हचं सुपरपोजिशन गृहीत धरतो, पण डिफ्रॅक्शन घडून येण्यासाठी दोनापेक्षा जास्त म्हणजे मेनी वेव्हचं इंटरफरन्स होणार आहे. डिफ्रॅक्शन इज नोटिसेबल
when size of obstacle or slits is of the order of the wavelength of light. ऑब्स्टॅकलची किंवा स्लिटची साईज ही लाईटच्या वेवलेंथला मॅच झाली पाहिजे, नियर अबाउट तेवढी असली पाहिजे. ॲज डिफ्रॅक्शन इज अ वेव्ह फेनॉमेनॉन, इट ॲप्लिकेबल टू साऊंड वेव्ज ॲज वेल. डिफ्रॅक्शन फेनॉमेनॉन ही वेव्ह नेचरशी रिलेटेड आहे, म्हणून ही फेनॉमेनॉन आपल्याला साऊंड वेव्हजमध्ये सुद्धा पाहायला मिळते. वेवलेंथ ऑफ साऊंड वेव्ह इज लार्जर, therefore diffraction of sound is easier to observe. साऊंड वेव्हची वेवलेंथ खूप जास्त असल्यामुळे आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न सहज पाहायला मिळतो. आता आपण पुढील पॉइंट पाहणार आहोत, टाइप्स ऑफ डिफ्रॅक्शन. डिफ्रॅक्शन अभ्यासताना सोर्स आणि स्क्रीन ज्याच्यावर आपण डिफ्रॅक्शन पॅटर्न बघणार आहोत यांच्या अंतरावरून डिफ्रॅक्शनचे वेगवेगळे 2 टाईप करण्यात आलेले आहेत. द 2 टाइप्स ऑफ डिफ्रॅक्शन डिपेंडिंग अपॉन द डिस्टन्सेस इन्व्हॉल्व्ड इन द एक्सपेरिमेंटल सेटअप. त्याच्यातला पहिला टाईप आहे तो म्हणजे फ्रोनोफॉर डिफ्रॅक्शन. त्यातला पहिला टाईप आहे तो म्हणजे फ्रोनोफॉर डिफ्रॅक्शन. फ्रोनोफॉर डिफ्रॅक्शन मध्ये कंडिशन काय आहे? इफ द डिस्टन्सेस बिटवीन प्रायमरी सोर्सेस ऑफ लाईट म्हणजेच ऑब्स्टॅकल आणि स्लिट ज्याच्यामुळे डिफ्रॅक्शन घडून येतं अँड द स्क्रीन for viewing the diffraction pattern are very large, the diffraction is called as a फ्रोनोफॉर डिफ्रॅक्शन. आपण आता फिगर पाहूयात. यात डिफ्रॅक्शन आणि स्क्रीन ज्याच्यामुळे डिफ्रॅक्शन घडून येतं तर सोर्स आणि स्क्रीन यांच्यामधलं डिस्टन्स खूप जास्त असेल तर आपल्याला फ्रोनोफॉर डिफ्रॅक्शन पाहायला मिळतं. पुढचा पॉइंट आहे, इन दिस केस फ्रोनोफॉर डिफ्रॅक्शन मध्ये द वेव्ह फ्रंट इन्सिडेंट ऑन ऑब्स्टॅकल कॅन बी कन्सिडर्ड टू बी अ प्लेन वेव्ह फ्रंट. आपण फ्रोनोफॉर डिफ्रॅक्शन स्टडी करण्यासाठी जो वेव्ह फ्रंट वापरणार आहोत तो कसा आहे? प्लेन वेव्ह फ्रंट. फॉर दिस वी प्लेस सोर्स ऑफ लाईट ॲट द फोकस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स सो दॅट प्लेन वेव्ह फ्रंट इज इन्सिडेंट ऑन ऑब्स्टॅकल. सोर्स एस हा कॉन्व्हर्जिंग लेन्सच्या फोकस पॉइंटला ठेवलेला असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला पॅरलल बीम ऑफ लाईट डिफ्रॅक्टिंग एलिमेंट ए बीवर इन्सिडेंट होणार आहे. या पॅरलल बीम ऑफ लाईट म्हणजेच प्लेन वेव्ह फ्रंट असणार आहे. आणि दुसरा कॉन्व्हेक्स लेन्स एम एन हा ऑब्स्टॅकल ए बीच्या दुसऱ्या साईडला असणार आहे. त्यामुळे आपल्याला स्क्रीनवर डिफ्रॅक्शन पॅटर्न घेता येणार आहे. ह्या कंडिशन्स फ्रोनोफॉर डिफ्रॅक्शन अभ्यासताना आपल्याला गृहीत धराव्या लागतील. कंडिशन्स काय आहेत फ्रोनोफॉर डिफ्रॅक्शनच्या? की सोर्सेसमधलं आणि ज्याच्या स्क्रीनमधलं डिस्टन्स हे खूप जास्त असायला हवं. इन्सिडंट होणारा वेव्ह फ्रंट डिफ्रॅक्टिंग एलिमेंटवर इन्सिडंट होणारा वेव्ह फ्रंट हा प्लेन वेव्ह फ्रंट असला पाहिजे. सोर्स हा कॉन्व्हर्जिंग लेन्सच्या फोकसला असला पाहिजे
आणि दुसरा लेन्स डिफ्रॅक्टिंग इलेमेंटच्या दुसऱ्या बाजूस असला पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला स्क्रीनवर इमेज घेता येणार आहे. दुसरा टाईप आहे डिफ्रॅक्शनचा, तो म्हणजेच फ्रेस्नेल's diffraction. In this case, the distances are much smaller. डिफ्रॅक्टिंग इलेमेंट आणि स्क्रीन मधला डिस्टन्स खूपच कमी असणार आहे. त्यामुळे इन्सिडंट वेवफ्रंट इज आयदर सिलेंड्रिकल और स्फेरिकल. फ्रेस्नेल डिफ्रॅक्शनमध्ये इन्सिडंट वेवफ्रंट हा सिलेंड्रिकल असेल किंवा स्फेरिकल असेल, डिपेंडिंग ऑन द सोर्स. अ लेन्स नॉट रिक्वायर्ड टू ऑब्झर्व द डिफ्रॅक्शन पॅटर्न. दुसऱ्या साईडला असलेला लेन्स आपल्याला लागणार नाहीये, कारण फ्रेस्नेल डिफ्रॅक्शनमध्ये डिस्टन्स कमी असल्यामुळे आपल्याला लेन्सची आवश्यकता नाही. अशा प्रकारे डिफ्रॅक्शनचे दोन प्रकार आहेत, Fraunhofer diffraction and Fresnel diffraction, depending upon the distance between diffracting element and the screen. आता आपण पाहणार आहोत एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर Fraunhofer diffraction. This is the setup for Fraunhofer diffraction. Fraunhofer diffractionच्या सेटअपसाठी आपण जो काही लाईट कन्सिडर करणार आहोत तो आहे मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट S, which is placed at the focus of the converging lens. Neglecting the aberrations, the emerging beam will be a plane parallel rays. These are the plane parallel rays, that is the plane wavefront. These parallel rays incident on diffracting element AB. हा डिफ्रॅक्टिंग एलिमेंट AB वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असू शकतो. तो स्लिट फॉर्ममध्ये असेल, सर्क्युलर ॲपर्चरच्या फॉर्ममध्ये असेल, तो डबल स्लिट असेल किंवा अ ग्रेटिंग म्हणून तो वापरलेला असेल. समजा डिफ्रॅक्टिंग एलिमेंट AB जर सर्क्युलर ॲपर्चर फॉर्ममध्ये असेल तर S हा पॉइंट सोर्स असेल आणि हे वापरलेले दोनही लेन्स हे बायोकॉन्व्हेक्स लेन्स असणार आहेत. जर डिफ्रॅक्टिंग एलिमेंट AB हा लिनियर एलिमेंट असेल, स्लिट्स किंवा ग्रेटिंग, तर सोर्स हा लिनियर असणार आहे आणि त्यामुळे हे दोन्ही लेन्स वापरलेले सिलेंड्रिकल इन शेप असणार आहे. त्यामुळे आपल्याला फोकस्ड इमेज जी मिळणार आहे ती सुद्धा लिनियर आहे. Emerging beam is incident on the another converging lens. इथून निघालेले किरण परत दुसऱ्या कॉन्व्हेक्स लेन्सवर इमर्ज झालं and that focuses on the screen, ज्याच्यावर आपल्याला पॅटर्न पाहायला मिळणार आहे. आता आपण सेटअप एक्सपेरिमेंटल सेटअप आपण पाहिली आहेत. आता यानंतर आपण अभ्यासणार आहोत Fraunhofer diffraction of single slit. अभ्यासणार आहोत Fraunhofer diffraction of single slit. त्यासाठी आपण एक रे डायग्राम अभ्यासणार आहोत. Figure shows the ray diagram of Fraunhofer diffraction due to a single slit. It consists of a narrow slit AB
of width small a, kept perpendicular to the plane of the paper. This slit AB is divided into a small slit elements. It is illuminated by parallel beam of light, that is plane wavefront, incident on AB. The diffracted light, AB ह्या स्लिट नंतर डिफ्रॅक्ट झालेला लाईट फोकस्ड ऑन अ कॉन्व्हर्जिंग लेन्स L. On screen XY to obtain the diffraction pattern. The screen is kept in a focal plane of lens and perpendicular. Screen is also perpendicular to the plane of paper. Let capital D be the distance between slit and the screen. According to Huygens principle, each and every point on slit वरचा प्रत्येक point acts as a source of secondary wavelets. Secondary waveletsचा source म्हणून act होतात, sending out secondary wavelets in forward direction, spreading the light in all direction. Spreading the light in all direction. आता आपण पाहणार आहोत पोझिशन ऑफ सेंट्रल मॅक्सिमा. पोझिशन ऑफ सेंट्रल मॅक्सिमा. C be the center of the slit AB and the secondary wavelets traveling parallel to the distance C P0 coming to the focus at P0. These secondary wavelets are equidistant from center. These secondary wavelets are equidistant from center in upper and lower halves of the slit, travel the equal path before reaching to P0. Therefore, the optical path difference of all these wavelets arriving at T0 are in same phase, forming the bright image at P0. The intensity of light is maximum at point P0. Therefore, this is called as a central or principal maxima of diffraction pattern. For this line CP0, the angle theta is 0 degree. आता आपण पाहणार आहोत पोझिशन ऑफ सेकंडरी मिनिमा. पोझिशन ऑफ सेकंडरी मिनिमा. सेकंडरी मिनिमा. Consider point P, which is at a distance y from the point P0, which makes an angle theta with the line CP. This point P will be maximum or minimum intensity because the wave reaching at point P will be cover unequal distances. P ह्या पॉइंटला AB पासून निघणाऱ्या वेव्स ह्या इन फेज मध्ये असतील किंवा आउट ऑफ फेज मध्ये, कारण दोन्ही यांनी वेव्सने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स हे अनइक्वल असणार आहे. त्यासाठी आपण ड्रॉ परपेंडिक्युलर AN टू द डायरेक्शन ऑफ डिफ्रॅक्टेड रे ॲट पॉइंट A and BN, distance BN is the path difference between the secondary waves coming from A and B.
Bn is the path difference between the secondary waves coming from A point and B point. Therefore, from triangle ABN, sin theta is equal to Bn upon AB. Sin theta is equal to Bn upon AB. Therefore, Bn is equal to AB into sin theta. But distance AB is equal to small a. Therefore, Bn is equal to A into sin theta. But angle theta is very very small. म्हणजेच काय, sin theta हा अँगल जवळजवळ थीटा एवढाच असणार आहे. म्हणून डिस्टन्स Bn इज इक्वल टू A इंटू थीटा. याला इक्वेशन ए नाव देऊयात आपण. इन फिगर Bn is the path difference which is equal to lambda. त्यावेळेस आपण अँगल थीटा हा θ1 म्हणून कन्सिडर करूयात. म्हणून साइन ऑफ θ1 कसा येईल, पाथ डिफरन्स Bn साइन थीटा इज इक्वल टू Bn अपॉन AB. Bn म्हणजेच काय कन्सिडर केलंय, पाथ डिफरन्स लॅम्बडा आणि डिस्टन्स AB स्मॉल a. Such a point on screen will be the position of secondary minimum. हा पॉइंट आपल्याला स्क्रीनवर सेकंडरी मिनिममची पोझिशन दाखवतो. असाच आपण अजून एक पॉइंट कन्सिडर केला ए आणि बीच्या मधला जी आणि एच. जी आणि एच हे सुद्धा सी पासून सारख्याच अंतरावर आहेत. त्यावेळेस असणारा पाथ डिफरन्स हा λ/2 असेल आणि त्याच्यामुळे आपल्याला मिळणारा इंटरफरन्स पॅटर्न हा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ॲट पी असणार आहे. त्यामुळे त्याची इंटेन्सिटी पण मिनिमम असणार आहे. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या पॉइंटसाठी जर इंटेन्सिटी ॲट पॉइंट पाहिली तर स्क्रीन विल बी द पोझिशन ऑफ सेकंडरी मिनिमम इन जनरल. मग त्याच्यासाठी आपल्याला पी हा पॉइंटला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळणार असेल तर nth डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी किंवा मिनिमम इंटेन्सिटीसाठी आपल्यासाठी इक्वेशन असणार आहे साइन ऑफ थीटा n फॉर nth डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स विच इज इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ द वेवलेंथ, इंटिग्रल मल्टिपल ऑफ द पाथ डिफरन्स n इंटू पाथ डिफरन्स. लॅम्बडा अपॉन ए इज पाथ डिफरन्स. एनच्या व्हॅल्यू पॉसिबल व्हॅल्यूज काय असणार आहे, +-1 +-2 अप टू n. कारण सेकंडरी मिनिमम सेंट्रल मॅक्सिममच्या दोन्ही बाजूला तयार होणार आहे. समजा y&d is the distance of nth minimum from point P0 on the screen. त्यामुळे tan theta is equal to y upon d. tan theta is equal to y upon d. tan theta इथे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत, तो आहे y अपॉन डिस्टन्स d, अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. Therefore, distance y&d upon capital D is nothing but the path difference for destructive interference n lambda a upon d. Therefore, the distance of point P from P0 is equal to, for nth minimum is equal to y&d is equal to n lambda capital D upon small a. n lambda d upon small a, lambda capital D upon small a is the fringe width of the secondary minimum. Fringe width of the secondary minimum. Here W is the fringe width. The position of secondary maxima. To obtain the secondary maxima on screen, path difference should be odd multiple of λ/2. म्हणून पाथ डिफरन्स काय असणार आहे, 2n + 1 इंटू λ/2.
एनच्या व्हॅल्यूज कुठून घेणार 1 to n. देअरफॉर साइन थिटाची व्हॅल्यू पाथ साइन थिटा इज इक्वल टू 2n+1 लॅम्डा अपॉन 2a. थिटा हा खूप स्मॉल आहे म्हणून टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा असणार आहे. आणि म्हणून साइन थिटाची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये दिलेली आहे 2n+1 इंटू लॅम्डा अपॉन 2a. पण आपण पाथ डिफरन्स कॅल्क्युलेट केलेला आहे. y_d अपॉन d इज इक्वल टू दिस व्हॅल्यू 2n+1 इंटू लॅम्डा अपॉन 2. देअरफॉर y_b ब्राइट बँडसाठी 2n+1 इंटू लॅम्डा इंटू कॅपिटल D अपॉन 2a, which is nothing but n+1 upon fringe width lambda d upon 2a. Equation 3 gives the distance of nth secondary maxima from the central maxima. याच्यावरून आपण कन्क्लूजन काढूयात की diffraction pattern of a single narrow slit consists of central bright maximum at point P0 followed by alternate secondary minimas and maxima on both sides of P0, which is shown like that. Central maxima, this is the position of first minima, this is the position of first maxima. Intensity of central maxima is maximum than any other maxima, and the intensity is going on decreasing when going from central maxima, and the illumination is observed throughout the pattern.